पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता प्रकल्पाला पुन्हा मूळ मार्गावर आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानल्या जाणाऱ्या GMRT अर्थातच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचा निष्कर्ष दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा मूळ आराखड्यानुसार मार्गी लावण्याची आशा निर्माण झाली आहे. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या रेल्वेमुळे पुणे आणि नाशिक या दोन मोठ्या औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी शहरांमधील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. मूळ आराखड्यानुसार हा रेल्वेमार्ग चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर मार्गे जाणार होता. मात्र नारायणगाव जवळील खोडद येथील GMRT वेधशाळेवर रेल्वेच्या विद्युत प्रणालीचा परिणाम होऊ शकतो असा मुद्दा समोर आल्यानंतर हा प्रकल्प अडकला होता. आता या प्रकल्पात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परदेशातील तज्ज्ञांशी चर्चा करून तयार केलेल्या प्राथमिक तांत्रिक अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात योग्य तांत्रिक उपाययोजना केल्यास GMRTमुळे मूळ रेल्वे मार्गाला कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही असा प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आला आहे. त्यामुळे आंबेगाव, खेड आणि जुन्नर मार्गेच रेल्वे मार्ग ठेवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. या मूळ मार्गाला मान्यता मिळाली तर उत्तर पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना मोठा फायदा होईल. मनसर, नारायणगाव, जुन्नर आणि आंबेगाव परिसराला पहिल्यांदाच आधुनिक रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळू शकते. त्यामुळे उद्योग, पर्यटन, शेती आणि स्थानिक व्यापारालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मार्ग बदलल्यास या भागाच्या विकासावर परिणाम होईल अशी भीती स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, अद्याप मूळ मार्गाला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. सध्या तज्ज्ञांचा प्राथमिक अहवाल समोर आला असून पुढील निर्णय केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर घेतलेला जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाबाबत सरकार काय निर्णय घेतं याकडे पुणे, नाशिक आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं लक्ष लागलं आहे. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा मूळ मार्गच कायम ठेवायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.